नमस्कार मंडळी, होम कुक बाय माया या चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. महाराष्ट्र म्हटलं की पिठलं, आणि पिठलं हा संस्कृतीचा आपला एक खूप खास भाग आहे. गाव असो किंवा शहर, शेतकऱ्यांचं साधं जेवण असो किंवा घरगुती मेनू, पिठल्याचं स्थान कायम खास राहिलं आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी अस्सल महाराष्ट्रीयन स्टाईल झणझणीत पिठलं. लसणाचा खमंग स्वाद, हिरव्या मिरचीचा तिखटपणा आणि घरभर दरवळणारा फोडणीचा सुगंध, अशी ही रेसिपी एकदा खाल्ली की आपल्याला नेहमी खावीशी वाटते. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. आपण सर्वात पहिले ठेचा बनवणार आहोत आणि ठेचा बनवण्यासाठी आपण खलबत्त्याचा वापर करणार आहोत. मिक्सरच्या ऐवजी खलबत्त्यामध्ये ठेचा खूप छान बनतो, हे तर सगळ्यांना माहीतच आहे. तर त्याचप्रमाणे खलबत्ता घ्यायचा आणि त्याच्यामध्ये जिरं, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, हा ठेचा आपण थोडासा जाडसर ठेचणार आहोत, एकदम असा बारीक करायचा नाही. तर असा हा ठेचा तयार आहे. बघाल तुम्ही त्याच्यामध्ये जाडसरच आहे. ठेचा बनवून झाल्यावरती आपण एका भांड्यामध्ये बेसन घेणार आहोत. त्यात थोडं थोडं पाणी घालून एका विस्कने किंवा चमच्याने छान गुळगुळीत मिश्रण करणार आहोत. आता ही पहिली महत्त्वाची टीप आहे. बेसन एकदम पाण्यात टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी घालायचं आणि हळूहळू ते मिक्स करत जायचं, जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. आणि काही लोक मला माहिती आहे पिठलं करतानाच एकदमच त्याच्यामध्येच टाकतात पाण्यामध्ये, पण मग परत तेच होतं की त्याच्यामध्ये गुठळ्या होतात आणि ते पिठलं एवढं खास बनत नाही. तर मग ह्या पद्धतीने जर आपण बाहेरच बेसन मिक्स करून घेतलं तर ते छान मिक्स होतं, त्याच्यामध्ये गुठळ्या होत नाहीत. आता एका कढईमध्ये आपण तेल टाकणार आहोत आणि फोडणीची तयारी करणार आहोत. आणि सर्वात पहिले आपण जिरं टाकलं आहे, कढीपत्ता टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर जो आपण ठेचा बनवला तो टाकायचा आणि तो व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं. हिंगाची फोडणी द्यायची, त्याच्यामध्ये हळद टाकायचं आणि परत एकदा छानसं असं मिक्स करून घ्यायचं. वा, काय मस्त सुगंध येतो. आणि या टप्प्यावरती येणारा जो सुगंध आहे ना, ह्याच्यामध्येच अर्धं जेवण झालं आहे असं वाटतं. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत. हे थोडंसं गरम पाणी आहे, कोमटचं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि त्या पाण्याला आपण उकळी येऊन देणार आहोत आणि छानसा पूर्ण मसाला मिक्स करणार आहोत. त्याच्यामध्ये मीठ टाकणार आणि एकदा एक उकळी आली की मग त्याच्यामध्ये आपण जे बेसनचं मिश्रण बनवलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. आता ही अशी छानशी उकळी आलेली आहे आणि आपण तयार केलेलं जे मिश्रण आहे ते हळूहळू असं आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, मिश्रण टाकताना एका हाताने कायम ते पिठलं सतत ढवळत राहायचं आहे. ही महत्त्वाची टीप आहे. पिठलं हे आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे. फक्त 2-3 मिनटाची मेहनत घ्यायची आपल्याला आणि पिठलं एकदम मस्त रेशमी आणि मऊ होतं. हळूहळू पिठलं घट्ट व्हायलासुद्धा लागेल. जर जास्त वाटलं तर थोडंसं तुम्ही पाणी तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. आपल्याला झाकण ठेवून 2-3 मिनटं शिजवायचं सुद्धा आहे ते पिठलं. आणि त्याच्यानंतर बघा, वा, काय मस्त सुंदर दिसतंय ते पिठलं. हा. तर आपलं पिठलं रेडी आहे. वरतून भरपूर कोथिंबीर घाला. हे पिठलं तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, भाताबरोबर खाऊ शकता, बाजूला कांदा ठेवा. हा मेनू एकदम परफेक्ट आहे आणि पोट भरायला तर एकदम मस्तच आहे. अशाच पारंपरिक आणि सोप्या रेसिपीजसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. थँक्यू. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर. धन्यवाद.